पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मला माहिती आहे. हे जे काही आरोप करतायत की मृत्यूपत्र कसं बनवलं गेलं, मला विचारा ना, मी साक्षीदार आहे. मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. मृत्यूपत्रात काय आहे मला माहिती आहे. मृत्यूपत्रात ठसे लागतात का मला माहिती आहे. मृत्यूपत्रात आणखीन काय लागतं, आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही. त्यांचं ज्ञान कच्चं आहे. हे फक्त लोकांच्या मनात उद्धव साहेबांच्याबद्दल एक विष घालवायचं, उद्धव साहेबांच्याबद्दल मनामध्ये घृणा तयार करायची, उद्धव साहेबांच्याबद्दल असलेलं जे काही लोकांमध्ये असलेलं प्रेम हे कमी करायचं. मुंबई महानगरपालिका त्यांना माहिती आहे ते जिंकू शकत नाहीत, आणि मग असा कोणाला तरी पुढे करायचं, रामदास कदमला पुढे करायचं, रामदास कदमने असं बोलायचं आणि मूळ विषयापासून लक्ष दुर्लक्षित करायचं. शिशुपालाचे 100 अपराध आता झालेले आहेत. या अधिवेशनामध्ये हे जे काही सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत, मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवरच आरोप आहे की असे शिशुपाल तुम्ही का वाचवताय, अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही ह्या लोकांना वाचवताय. एवढे अपराध, डान्स बार चालवतायत, वाळू चोरतायत, दादागिरी करतायत, जमिनी लाटतायत. माझ्याकडे सगळी प्रकरणं आली आहेत मागच्या अधिवेशनापासून. तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत की यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्या आहेत, यांनी कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्या आहेत, कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे, त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे. घरातले लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा की हे काय घडलंय, की हे सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेडमध्ये, याची सगळी वाच्यता येणाऱ्या अधिवेशनात होईल. काय काय अजून प्रकार, मागच्या अधिवेशनात तर फक्त 2च प्रकरणं आली बाहेर. या अधिवेशनात पुराव्यासकट पुन्हा सगळी मी प्रकरणं देणार आहे. आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा ह्यांना वाचवणार. असे हे सगळे तुमची बदनामी करतायत सरकारची. तुमचं सरकार यांच्यामुळे डागाळलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे, आणि हे जे असे नासके आंबे आहेत मंत्रिमंडळातले ते काढले पाहिजेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.